विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ अशा एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे जो आम्हाला खूप वारंवार विद्यार्थ्यांकडून विचारला जातो की व्हॉट ॲक्च्युली अलॉटमी इज अँड हाऊ डज इट वर्क. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलॉटमी बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ॲक्च्युली अलॉटमी काय आहे, ते कसं काम करतं आणि तुम्हाला इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये ते कसं हेल्पफुल आहे. सो याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो बेसिकली अलॉटमी हे एक ॲप्लिकेशन आहे आणि वेबसाईट सुद्धा आहे. ॲप ही तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हे तुम्हाला इंजिनिअरिंग प्रोसेससाठी खूप हेल्पफुल राहणार आहे. यामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर फक्त तुम्हाला तुमचे CETचे पर्सेंटाईल आणि रँक एंटर करायचे आहे. त्या स्कोरनुसार तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजची कंप्लीट लिस्ट मिळणार आहे, जी लिस्ट तुम्ही कॅप्रॉन प्रोसेससाठी फिलअप करू शकता आणि तुमचं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज सर्च करू शकता. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलॉटमीबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता तुम्ही ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर आपली फर्स्ट प्रोसिजर आहे साइन अप प्रोसेस. सो साइन अप प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमची बेसिक डिटेल ॲड करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नेम, मेल ॲड्रेस आणि पासवर्ड आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड करायचा आहे. आता साइन अप प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही आपल्या अलॉटमी ॲपच्या होम पेजवरती आलेले आहात, ज्यामध्ये तुम्हाला 300+ कॉलेजेस एनरोल केले आहेत. यामध्ये तुम्ही सगळे कॉलेजेस बघू शकता आणि तसेच यामध्ये आता खालती थोडं आल्याच्या नंतर तुम्हाला इथे काही काउन्सिलिंग टूल्स दिसतात, ज्यामध्ये आपल्या ॲपचे मेन फीचर आहे तर ब्राउज फीचर आहे. सो ब्राउज फीचरमध्ये तुम्हाला ज्या पण कॉलेजेसची माहिती हवी असेल त्या कॉलेजेस तुम्ही सर्च करू शकता आणि त्याची माहिती घेऊ शकता. त्या कॉलेजेसची माहिती म्हणजेच त्यामध्ये त्या कॉलेजेसचा लास्ट इयरचा कट ऑफ, फर्स्ट राऊंडसाठी, सेकंड राऊंडसाठी, थर्ड राऊंडसाठी ही माहिती बघू शकता. तसेच त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे हे पण बघू शकता आणि तिथे प्लेसमेंट रेट काय आहे आणि तिथे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तसेच तिथे हॉस्टेल अवेलेबल आहे का नाही आहे, तर तिथलं फी स्ट्रक्चर काय, ही सगळी माहिती तुम्ही त्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये जाऊन बघू शकता. तर ती सगळी माहिती आम्ही तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती प्रोव्हाइड करणार आहोत. तर आता आपण येणार आहोत आपल्या ॲपच्या मेन फीचरकडे, जे काही आपलं कॉलेज प्रिडिक्टर. सो कॉलेज प्रिडिक्टरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेसिकली तुम्ही आपल्या कॉलेज प्रिडिक्टर वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे स्टार्टिंगला पर्सेंटाईल विचारले जातील. सो पर्सेंटाईल वरती तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल टाकायचे आहेत, जे की मला मिळालेले आहेत 87%. आणि रँक जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही रँक तिथे टाकू शकता, किंवा जर माहित नसेल तर आपलं जे प्रेडिक्टर आहे तो ऑटोमॅटिकली तिथे रँक ऍड करणार आहे. त्यानंतर तुम्ही तिथे तुमची कास्ट सिलेक्ट करू शकता. सपोज आता मला SC कास्ट सिलेक्ट करायची आहे आणि जर फिमेल कोटा असेल तर ते ऑप्शन तुम्ही ऑन करू शकता, किंवा नसेल तर ऑफ राहू देऊ शकता. आणि यामध्ये जर तुम्हाला अजून TFWS चे पण जर कॉलेज हवे असतील तर ते ऑप्शन पण तुम्ही ऑन करू शकता. सो मी ते ऑप्शन सुद्धा इथे ऑन करतो. नंतर इथे पर्सेंटाईल टॉलरन्स विचारलेला आहे. सो मी इथे पर्सेंटाईल टॉलरन्स हा +2 -2 करतो. मीन्स माझे आता पर्सेंटाईल आहेत 87. सो +2 मीन्स मला 89 आणि -2 मीन्स मला 85. यामध्ये या रेंजमध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत ते मला इथे लिस्टेड होणार. त्यानंतर खाली विचारलेलं आहे प्रिफरल ब्रँच. सो ब्रँचेसमध्ये मी काही ब्रँचेस सिलेक्ट करतो, जसे की AIML आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या 4 ब्रँचेस मी सिलेक्ट करतो. नंतर अजून थोडं खाली आल्याच्या नंतर आपल्या ॲपमध्ये अजून इथे काही मेन फीचर पण तुम्हाला दिलेले आहेत, ॲडव्हान्स फिल्टर, ज्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या स्पेसिफिक रिजनमधलं कॉलेज हवं असेल, सपोज तुम्हाला पुण्याचं कॉलेज हवं असेल किंवा नागपूर या रिजनचं कॉलेज हवं असेल, हे रिजन पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सो मी इथे काही रिजन सिलेक्ट करतो, एक तर पुणे रिजन आणि मुंबई रिजन. या 2 रिजन मधलेच मला कॉलेजेस हवे आहेत. सो हे रिजन सिलेक्ट करतो. त्यानंतर तर आता आपण आहे इन्स्टिट्यूशन अँड टाईपमध्ये. सो इन्स्टिट्यूशन टाईपमध्ये तुम्ही कोणत्या पण टाईपचं कॉलेज सिलेक्ट करू शकता. सपोज तुम्हाला ऑटोनॉमस हवं असेल, नॉन ऑटोनॉमस, तर या ऑप्शनमध्ये आपण सध्या काहीच सिलेक्ट नाही करू, कोणतं पण कॉलेज आपल्याला चालेल. त्यानंतर टाईप प्रिफरन्समध्ये तुम्हाला जर कोणतं युनिव्हर्सिटी वगैरे लागलं असेल ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आता मी इथे राऊंड 1 सिलेक्ट करतो आणि 2025चा कट ऑफ सोबत माझं प्रेडिक्शन करतो. सो प्रिडिक्ट माय कॉलेज इथे मी सिलेक्ट करतो. त्यानंतर आता प्रेडिक्ट माय कॉलेज केल्याच्या नंतर इथे मला लिस्ट मिळालेली आहे, ज्यामध्ये कॉलेजेस आलेले आहेत आणि त्या कॉलेजेसचे मला चान्सेस दाखवलेले आहेत. सो इथे काही लो चान्सेसचे कॉलेजेस आलेले आहेत, त्यानंतर काही मिडियम चान्सेसचे कॉलेजेस आलेले आहेत,
अजून हाय चान्सेस मीन्स तिथे मला मिळूच शकते माझं ऍडमिशन, आणि व्हेरी हाय चान्सेसचे पण आलेले आहेत. सो या कॉलेजेसची लिस्ट तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार बनवू शकता, आणि हे कॉलेज तुम्ही इथेच ॲपमध्ये जे तुम्हाला कॉलेज वर हवं खाली हवं असेल याचा सिक्वेन्स पण तुम्ही चेंज करू शकता. सो अजून ही लिस्ट तुम्ही इथे डाउनलोड पण करू शकता. हे आपल्या ॲपचं मेन फीचर आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेजेसची लिस्ट बनवून मिळेल. सो आता आपलं काउन्सिलिंग टूलमध्ये थर्ड जे टूल आहे ते आहे इटा AI काउन्सलर. सो इटा AI काउन्सलर मध्ये तुम्ही तुमचे काही पण डाऊट्स AI ला विचारू शकता. सपोज आता इथे मला बघायचं आहे की मला कोणते कोणते डॉक्युमेंट्स ऍडमिशन प्रोसेससाठी लागणार आहेत. सो मी इथे सिलेक्ट करतो व्हॉट डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन प्रोसेस. सो इथे मला रिझल्ट पण आलेला आहे की जे जे डॉक्युमेंट्स मला लागणार आहे. तसेच इथे मी AI ला कोणत्याही प्रकारचे डाऊट विचारू शकतो. मला इथे पुण्यातले टॉप 10 कॉलेजेस पण बघायचे आहेत, आणि ते पण कॉलेजेस इथे मी सर्च करतो. सो ते कॉलेजेस पण सर्च केल्याच्या नंतर लगेच रिझल्ट आलेला आहे पुण्यामध्ये टॉप 10 कॉलेजेस. हे एक आपल्या ॲपचं मेन फीचर आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या फीचरकडे. सो पुढचं फीचर आहे आपल्या काउन्सिलिंग टूलमध्ये नियर बाय कॉलेजेस. आता या नियर बाय कॉलेजेस वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या लोकेशन पासून जे आपण कॉलेज बघणार आहोत ते कॉलेज किती अंतरावर आहे हे इथून डिरेक्टली आपल्याला बघायला मिळणार आहे. सो हे पण तुम्ही इथे बघू शकता. वरती आल्याच्या नंतर आपल्या ऍपमध्ये काही प्रीमियम फीचर पण आहेत, जे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रीमियम फीचर परचेस केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत. सो फर्स्ट आपला प्लॅन आहे स्टँडर्ड प्लॅन, जो की 199 रुपीजचा, आणि सध्या या प्लॅनवरती 10% ऑफ सुद्धा आहे. सो या प्लॅन मध्ये आपण काय देणार आहोत विद्यार्थ्यांना की 15 टाइम कॉलेजेस सर्च करण्याची संधी, तसेच ते 5 टाइम्स त्यांच्या कॉलेजेसची लिस्ट ही डाउनलोड सुद्धा करू शकतात. यामध्ये आपण त्यांना 1 to 1 झूम लाईव्हचा जो आहे तो एक चान्स देणार आहे काउन्सिलर सोबत, जो की एक वेळेस होणार आहे. तसेच त्यांना अनलिमिटेड AI काउन्सिलिंग सुद्धा मिळणार आहे. म्हणजे सपोज त्यांना AI सोबत जी चॅट करायची आहे ते सुद्धा या प्लॅन मध्ये अनलिमिटेड करू शकतात. त्यानंतर सेकंड आपला ऍडव्हान्स प्लॅन जो आहे तो आहे 1599 रुपीजचा. यामध्ये जे ऍडव्हान्स मध्ये फीचर आहेत ते तर यामध्ये आहेतच, प्लस यामध्ये आपण विद्यार्थ्यांना 25% चान्स मीन्स 25 टाइम्स ते कॉलेजेस सर्च करू शकतात, ही एक संधी देणार आहे. आणि 10 टाइम्स ते म्हणजे ते विद्यार्थी ती PDF डाउनलोड करू शकतात. अजून यामध्ये आपण त्यांना एक्स्ट्रा बेनिफिट्स काय देणार आहे की ते काउन्सिलर सोबत वीकली एक मीटिंग झूम मीटिंग अरेंज होऊ शकते त्यांची. मीन्स त्यांना काही पण डाऊट असेल किंवा कॅपराऊंड बद्दल काही पण डाऊट किंवा काही अजून वेगळे डाऊट असतील, सो ते त्या झूम मीटिंग मध्ये त्यांचे डाऊट्स क्लिअर होऊ शकतात. सो आपण हा एक चान्स देणार आहे, आणि ते या थ्रू व्हॉट्सअप थ्रू पण त्यांच्यासोबत काउन्सिलर सोबत चॅट करू शकतात. सो हे आपल्या ऍडव्हान्स फीचर मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर जो आपल्या ऍपचा मेन फीचर आहे जो की लास्ट आहे प्रीमियम वाला, तो आहे 1 to 1 काउन्सिलिंग. हा प्लॅन 2699 रुपीजचा आहे. यामध्ये स्टँडर्ड आणि ऍडव्हान्स हे दोन्ही यामध्ये जे आपण प्रोव्हाइड करणार आहे ते यामध्ये सगळे अवेलेबल असतील. प्लस यामध्ये आपण जो आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टिंग पासून ते कॅपराऊंडच्या एंड प्रोसेस पर्यंत सगळी प्रोसेस आपण त्यांना इथे समजावून सांगणार आहे. त्यांना आपण कॉलेजेसची लिस्ट पण देणार आहे, तसेच त्यांना लागणारा जो गायडन्स आहे, त्यांना 1 to 1 काउन्सिलिंग, त्यांना 24/7 हे चॅट करण्याचा ऑप्शन ह्या देणार आहे. काउन्सिलरला ते कधी पण डाऊट विचारू शकतात, आणि त्यांना जे पण हवं आहे या रिलेटेड माहिती सगळी गायडन्स वगैरे आपण 1 to 1 त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत. सो हे आपल्या ऍपचे मेन फीचर आहेत. आता आपण म्हणणार आहोत मेन फीचर, म्हणजेच जे तुम्हाला आणि तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये खूप वेळा त्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात, जे की आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय असते, तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तुम्हाला तिथे जाऊन सबमिट करायचे असतात. सो त्याआधीच आपण आपल्या ऍपमध्ये ते फीचर अवेलेबल केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये यायचं आहे, आणि डॅशबोर्ड मध्ये आल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स मध्ये क्लिक करायचं आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी प्रीमियम आपलं घेतलेलं आहे, मी स्टँडर्ड जरी घेतलं असेल किंवा ऍडव्हान्स कोणत्या पण सर्व विद्यार्थ्यांना आपण हे फीचर दिलेले आहे, त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत. त्यानुसार ते डॉक्युमेंट काउन्सिलरकडे जातील आणि ते तुम्हाला सांगतील ते डॉक्युमेंट तुमचे करेक्ट आहेत की नाही. सो एवढे सगळे फीचर आपण आपल्या या अलॉट मी ऍपवरती दिलेले आहेत, आणि आपल्या ऍपमध्ये आम्ही खूप कमी सीट्स ठेवलेले आहेत. सो तुम्हाला ही खूप चांगला चान्स आहे आणि संधी आहे. लवकरात लवकर तुम्ही ही ऍप डाउनलोड करा आणि आजच पार्ट बना आपल्या अलॉट मी ऍपचा. थँक्यू.